श्रीराम. नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग आहे. सगळ्या साधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे. पण त्याचं महत्त्व कळत नाही. ते कळायला खरोखरच भगवत कृपाच पाहिजे. आपल्या शरीरातला मुख्य अवयव जसं हृदय आणि बाकीचे अवयव गौण आहेत, तसंच परमार्थात मुख्य साधन नामस्मरण आहे आणि दुसरी साधनं गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्क लक्षात ठेवा. योगात योग करेपर्यंतच समाधान असतं, पण नामस्मरणाच्या अनुसंधानात सतत समाधानच असतं. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणं, नाद ऐकणं या सगळ्या गोष्टी गुणातच नाही का आल्या? निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वानुभूती पाहणं हीच निर्गुण उपासना. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे, म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सगळ्या साधनांचा अंत नामस्मरणातच आहे. नामाचं साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणं, प्रकाश दिसणं, आवाज ऐकू येणं ही मधली स्टेशन सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण ते तात्पुरतं असतं. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचं साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. नामात एका आनंदाशिवाय दुसरं काहीही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकाराम बुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखी नाम घेऊ लागली, याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागलं. गाडी उताराला लागली की जशी अतिवेगात येते ना आणि आवरत नाही, तसंच आहे हे. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणं हीच भगवंताची कृपा. 4 माणसं होती. त्या सगळ्यांना एकच रोग झाला, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितलं. त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध मधात घ्यायला सांगितलं. त्याच्याही पेक्षा वरचढ असणाऱ्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितलं. आणि सगळ्यात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितलं. त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसं त्याने नाम घ्यावं. नाम नुसतं तोंडानं घ्यावं, नाम श्रद्धेने घ्यावं, नाम वृत्ती सांभाळून घ्यावं. नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही, अशाच दृढ भावनेनं घ्यावं. सगळ्यांना फळ सारखंच मिळेल. श्रीराम.